ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा। तेव्हा जरांगे पाटलांनी जी मागणी केलेली आहे की मराठा समाजाला जे आहे ओबीसीमध्ये घ्यायचं, म्हणजे ते कुणबी सर्टिफिकेट देऊन घ्यायचं ते, तर त्या संदर्भामध्ये मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्या ही आम्ही भूमिका घेतलेली आहे। राज्य शासनाने घेतली, ती लागू सेवकांना घ्या वगैरे त्या संदर्भातला तो GR काढायचा सुद्धा प्रयत्न झाला, परंतु तो GR जो आहे तो फक्त एक मराठा समाजासाठी निघू शकत नाही, तर बाकीच्या समाजासाठी पण म्हणजे तो बौद्ध समाजासाठी पण होतो, मग तो आदिवासींमध्ये पण तो लागू होतो। मग तसं जर झालं तर मग सगळीकडे जे आहे फार मोठा वाद जो आहे निर्माण होऊ शकतो त्याच्यामध्ये। कारण तो GR जो आहे आम्ही वाचलेला आहे, तर त्याच्यामध्ये जे म्हटलेलं आहे की इतरसुद्धा आलेलं आहे, मग त्या घटकांमध्ये जर असं काही जर झालं तर फार मोठा विद्रोह निर्माण होऊ शकतो। नाही, चुकीची मागणी आहे ती की मराठा समाजाला ओबीसीमध्ये आणणं ही अत्यंत चुकीची मागणी आहे। आणि त्यामुळे जे आहे अनेक वेळा जे आहे आता जे काय आंदोलन झाले त्यावेळेस आम्ही जे आहे त्याचा मुकाबला करत आलेलो आहे आणि त्यांची समजूतसुद्धा काढण्याचं काम जे आहे जाहीर सभेच्या माध्यमातून भुजबळ साहेबांनी केलेलं आहे। अजित पवार आपल्या पक्षाचे प्रमुख नेते आहेत, बरोबर, लक्ष्मण हाकेंना आपलं काय सांगणं असेल? नाही, आमचं त्यांना हेच म्हणणं आहे की बाबा आदरणीय भुजबळ साहेबसुद्धा आता मंत्रिमंडळामध्ये आहे आणि त्यांनी जे काही मुद्दे मांडलेले आहेत त्या संदर्भामध्ये भुजबळ साहेबांनी आधीच भूमिका जी आहे मंत्रिमंडळामध्ये मांडलेली आहे। आणि तो निधीच्या संदर्भामधला जो विषय आहे तो निधी जो आहे तो वेळोवेळी जे आहे महाज्योतीला देण्याचं काम जे आहे आदरणीय भुजबळ साहेबांनी अजितदादांनी यांच्यापुढे मांडला आणि तो मंजूरही झालेला आहे। आणि कधी काय एवढ्या गोष्टी आहेत, प्रत्येक महाज्योती असेल, सारथी आहे, बार्टी आहे, या सगळ्या याच्यामध्ये कुठे ना कुठे त्रुटी हे राहतच असतात, परंतु त्याची वेगवेगळ्या माध्यमातून त्याची पूर्तता करण्याचं कामही सुरू असतं। मग फक्त एकच गोष्ट कुठेतरी पकडायची आणि नंतर त्याच्यावर जे आहे आंदोलन छेडायचं हे बरोबर नाही। मराठा समाजाच्या संदर्भामधली जी आता नव्याने ही भूमिका आलेली आहे, पूर्वीची जी काही विदर्भ म्हणा किंवा कोकणातला भाग म्हणा त्या ठिकाणी जे आहे कुणबी समाज मोठ्या प्रमाणात आहे आणि तो ओरिजिनल ओबीसी म्हणून जो आहे त्याची जी आहे गणना केली जाते, परंतु मधल्या काळामध्ये जे आहे अशी मागणी केली गेली किंवा सरसकट जे आहे मराठा समाजाला ओबीसीमध्ये घ्यायला पाहिजे। तर त्यावेळेस जे आहे जे आंदोलन छेडलं गेलं त्याच्यानंतर जे आहे आदरणीय भुजबळ साहेबांनी सुद्धा त्यांनी बाजू मांडली। निश्चित साहेब भुजबळ साहेबांनी तर सर्व पक्षीय लोकांनी ती बाजू मांडली की बाबा मराठा समाजाला हे वेगळं आरक्षण दिलं गेलं पाहिजे, ओबीसीमध्ये त्याला समाविष्ट करण्यात येऊ नये, कारण ओबीसीमध्ये जे आहे आधीच जे आहे 350-400 जाती जे आहे त्याच्यामध्ये आहेत आणि त्यामुळे जे आहे ते आरक्षण आधीच जे आहे 27% आणि 27%मध्ये खरं ओबीसींना जे आहे 19% मिळतं, बाकीचं जे आहे VJNT वगैरे इतर घटकांना ते मिळतं। त्याच्यामुळे मराठा समाजाला हे वेगळं आरक्षण मिळालं पाहिजे आणि त्याचं विधेयक राज्य शासनाचं एकदा नाही, दोनदा नाही, 3दा पारित झालेलं आहे आणि त्या तिन्ही वेळा भुजबळ साहेबांनी जे आहे त्याचं समर्थन केलेलं आहे। आणि आतासुद्धा जे आहे ते आरक्षण जे आहे विधिमंडळात पारित होऊन जे आहे आरक्षण आता लागू केलेलं आहे। त्याचबरोबर केंद्र शासनाने EWS हे आरक्षणसुद्धा लागू केलेलं आहे। या सर्वमध्ये जे आहे मराठा समाजाच्या बांधवांनी त्याच्यामध्ये भाग घेतलेला आहे आणि भाग घेत आहे। आणि असं असताना जे आहे पुन्हा एकदा अशी मागणी करणं की मराठा समाजाला ओबीसीमध्ये आणणं ही अत्यंत चुकीची मागणी आहे। आणि त्यामुळे जे आहे अनेक वेळा जे आहे आता जे काय आंदोलन झाले त्यावेळेस आम्ही जे आहे त्याचा मुकाबला करत आलेलो आहे आणि त्यांची समजूतसुद्धा काढण्याचं काम जे आहे जाहीर सभेच्या माध्यमातून भुजबळ साहेबांनी केलेलं आहे। असं आहे की आता लोकशाही आपण कोणाला काही थांबवू शकत नाही, ते त्यांच्या पद्धतीने करत राहतील, राज्य शासन योग्य तो निर्णय त्या संदर्भात घेतील। मग या पुढच्या कालावधीमध्ये जसं जरांगे पाटील म्हणतात की ओबीसी कुणबी तर पाहिजेच पाहिजे, मात्र ज्या पद्धतीने नातेवाईकांना सुद्धा ते द्यावं अशी मागणी त्यांची, तर ती कितपत योग्य आहे, ग्राह्य आहे? आणि तत्कालीन जे ओबीसीचं आरक्षण किंवा कुठलंही आरक्षण घेतात त्याच्यामध्ये त्यांना ही जी जरांगे पाटलांची मागणी ती लागू आहे का? तेव्हा जरांगे पाटलांनी जी मागणी केलेली आहे की बाबा
मराठा समाजाला जे आहे OBCमध्ये घ्यायचं म्हणजे ते कुणबी सर्टिफिकेट देऊन घ्यायचं ते. तर त्या संदर्भामध्ये मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्या ही आम्ही भूमिका घेतलेली आहे, राज्य शासनाने घेतली, ती लागूसुद्धा केलेली आहे. आता राहिला प्रश्न की बा ते नातेवाईकांना घ्या वगैरे, त्या संदर्भातला तो GR काढायचा सुद्धा प्रयत्न झाला, परंतु तो GR जो आहे तो फक्त एक मराठा समाजासाठी निघू शकत नाही, तर बाकीच्या समाजासाठी पण नाही. म्हणजे तो बौद्ध समाजासाठी पण होतो, मग तो आदिवासींमध्ये पण तो लागू होतो. मग तर तसं जर झालं तर मग सगळीकडे जे आहे फार मोठा वाद जो आहे निर्माण होऊ शकतो त्याच्यामध्ये. कारण का तो GR जो आहे आम्ही वाचलेला आहे, तर त्याच्यामध्ये जे म्हटलेलं आहे की इतरसुद्धा आलेलं आहे. मग त्या घटकांमध्ये जर असं काही जर झालं तर फार मोठा विद्रोह निर्माण होऊ शकतो. ती मागणी नाही, चुकीची मागणी आहे ती. आणि अनेक वर्ष जे आहे त्या संदर्भामधली भूमिका राज्य शासन कितीतरी त्याच्यावर GR निघालेले आहे, त्याच्यावर क्लॅरिफिकेशन सुद्धा निघाले. आता पुन्हा नव्याने असं काढून जो आहे त्याच्यामध्ये वाद निर्माण करण्याचं काही कारण नाही. लक्ष्मण हाके ज्या पद्धतीने भूमिका मांडताय, कुठेतरी मराठा विरुद्ध OBC असा एक वाद राज्यामध्ये पाहायला मिळतो. खरं तर हा आरक्षणाचा विषय होता, तो आता जातीवरती आणि वैयक्तिक मतभेदांमध्ये झाल्याचं पाहायला मिळतं. कुठेतरी पुरोगामी म्हणवणाऱ्या महाराष्ट्राला ही गोष्ट त्या अर्थाने आता मी मगाशीच म्हटल्याप्रमाणे लोकशाही आता आपण कोणाकोणा थांबवू शकत नाही आपण, परंतु सगळ्यांनी या संयमाची भूमिका घ्यायला पाहिजे. जे चुकीचं असेल त्याचा विरोध करायला पाहिजे, परंतु काही कारणास्तव कुठचंही कारण काढायचं आणि आंदोलन करायचं आणि कुठेतरी दिशाभूल होईल असं कोणी करू नये, असंच आमचं म्हणणं आहे. लक्ष्मण हाके सातत्यानं अजित पवारांना टार्गेट करताना पाहायला मिळतं, विशेषतः त्याच्यामध्ये. तर अजित पवार आपल्या पक्षाचे प्रमुख नेते आहेत, बरोबर. लक्ष्मण हाकेंना आपलं काय सांगणं असेल? नाही, आमचं त्यांना हेच म्हणणं आहे की बाबा आदरणीय भुजबळ साहेबसुद्धा आता मंत्रिमंडळामध्ये आहे आणि त्यांनी जे काही मुद्दे मांडलेले आहेत त्या संदर्भामध्ये भुजबळ साहेबांनी आधीच भूमिका जी आहे मंत्रिमंडळामध्ये मांडलेली आहे. आणि तो निधीच्या संदर्भामधला जो विषय आहे तो निधी जो आहे तो वेळोवेळी जे आहे महाज्योतीला देण्याचं काम जे आहे आदरणीय भुजबळ साहेबांनी अजितदादा यांच्यापुढे मांडला आणि तो मंजूरही झालेला आहे. आणि कधी काय एवढ्या गोष्टी आहेत, प्रत्येक महाज्योती असेल, सारथी आहे, बार्टी आहे, या सगळ्या याच्यामध्ये कुठे ना कुठे त्रुटी हे राहतच असतात, परंतु त्याची वेगवेगळ्या माध्यमातून त्याची पूर्तता करण्याचं कामही सुरू असतं. मग फक्त एकच गोष्ट कुठेतरी पकडायची आणि नंतर त्याच्यावर जे आहे आंदोलन छेडायचं हे बरोबर नाही. कुठेतरी OBCच्या नावाखाली कुठेतरी कोणीतरी फायदा उचलणार, लक्ष्मण हाके त्याचा फायदा उचलण्याचा प्रयत्न करतात. त्यांना आता मगाची काही लोकशाही आता कोण काय करायला, आता प्रत्येकाचं आम्ही तोंड तर बंद नाही करू शकत ना. त्यांना समजून घ्यायला पाहिजे की कुठे करायचं आणि कुठे नाही करायचं. आता हे लेंगे साहेब पण हे करतातच ना आंदोलन, पण त्यांना माहिती आहे कुठे करायचं आणि कुठे नाही करायचं, कुठच्या विषयावर धरून करायचं. तर त्या पद्धतीने आता ते आमचे नवनाथ वाघमारे ते पण आंदोलन करतायत, परंतु आपला मुख्य प्रश्न पुढे भरकटून जाऊ नये ह्या संदर्भातली त्यांना जे आहे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. नाही, तुम्ही प्रश्न विचारला म्हणून मी तुम्हाला सांगतोय, तर तुम्हाला तुम्हाला हाकेंबद्दल म्हणून ते OBCचं लिडरशिप करतोय असं ते सांगताय आहे. मात्र त्यांचा अनेक लोक ओबीसीचे लिडरशिप करणारे खूप लोक आहेत. सर तुम्ही समताबद्दल विचारा. जिल्ह्यांमध्ये आम्ही ह्या आढावा बैठकाचं सत्र जे आहे गेले 2 आठवड्यापासून आमचं सुरू आहे. विदर्भाचा दौरा आमचा पूर्ण झाला, मराठवाड्याचा दौरा पूर्ण झाला आणि आता पश्चिम महाराष्ट्राच्या आम्ही दौऱ्यावर आहोत. कालच जे आहे नगरचा दौरा केला, त्याच्यानंतर आज सोलापूर आहे, नंतर कोल्हापूर आणि उद्या सातारा असा हा आमचा दौरा आहे. संघटना मजबूत करणं, संघटनेचे पदाधिकारी जे नवीन आहेत त्यांना मार्गदर्शन करणं, जे जुने आहेत त्यांना जे आहे नवीन जुन्यांचा जो आहे एकत्रितपणा करून जे आहे चांगल्या रीतीने काम करून संघटना कशी वाढवावी आणि संघटना मजबूत कशी करावी ह्या दृष्टीचं मार्गदर्शन आम्ही ह्या निमित्ताने त्यांना करत आहोत. काही ठिकाणी तालुका अध्यक्षांची नेमणुका झालेल्या नाही आहे, त्या तालुका अध्यक्षांची नेमणूक करायची असेल. काही ठिकाणी जे आहे जिल्हाध्यक्षांचा जे काही ठिकाणी बदल केलेला आहे
त्यांच्या नियुक्त्या करणं किंवा त्यांच्या संदर्भातली काय तिकडच्या लोकांची भूमिका आहे ती जाणून घेण्याचं काम जे आहे आमच्या ह्या आढावा बैठकीमध्ये आम्ही केलेलं आहे. सोलापूर जिल्ह्यातही तसंच हा एक आढावा बैठक आम्ही जी आहे आज आत्ताच पार पाडली. त्याच्यामध्ये जिल्ह्याचं जे आहे संदर्भामध्ये महिलांचं जे आहे अध्यक्षपद जे आहे त्यामध्ये जे आहे माढा उत्तर जे आहे माढा जो भाग आहे त्याच्यामध्ये करमाळा, माळशिरस, माढा, बार्शी, सांगोला आणि पंढरपूर यासाठी जे आहे सीमाताई एकतपुरी यांची महिला अध्यक्ष म्हणून आम्ही निवड केलेली आहे. त्याचबरोबर महात्मा फुले समता परिषदेच्या अध्यक्ष म्हणून माढा ह्या भागासाठी आबासाहेब खारे यांची जी आहे आम्ही निवड केलेली आहे. ते सुद्धा करमाळा, माळशिरस, माढा, बार्शी, सांगोला, पंढरपूर. सोलापूर दक्षिण ज्यामध्ये अक्कलकोट, मंगळवेढा, मोहोळ, उत्तर सोलापूर तालुका, दक्षिण सोलापूर तालुका यामध्ये जे आहे बापूजी भंडारे यांची आम्ही नेमणूक जी आहे आज आम्ही इथे जाहीर केलेली आहे. या पद्धतीतून जे आहे येणाऱ्या काळामध्ये तालुका अध्यक्षांची जबाबदारी त्यांना नेमणुकीची आम्ही दिलेली आहे. त्याच्यानंतर जे आहे त्यांची कार्यकारिणी बनवायचं काम त्यांना आम्ही दिलेलं आहे. अशा पद्धतीने जे आहे सोलापूर जिल्ह्याचं संघटन मजबूत करण्याच्या संदर्भामधली जी काही भूमिका जी आहे आम्ही त्यांच्यावर सोपवलेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणे ती जबाबदारी ते अतिशय चांगल्या पद्धतीने पार पडतील अशी आम्ही अपेक्षा करतो. त्याचबरोबर सोलापूर शहरामध्ये सुद्धा बैठक झालेली आहे. विविध मतांतरं त्याच्यामध्ये आलेली आहेत. त्या संदर्भातली जी भूमिका जी आहे आम्ही सर्वजण मिळून आदरणीय भुजबळ साहेबांना सांगणार आहोत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली नंतर आम्ही त्या संदर्भातला आम्ही निर्णय घेऊ. खरं म्हणजे गेल्या 1.5-2 वर्षापासून आपण बघितलं असेल की महात्मा फुले समता परिषदेचे अनेक आंदोलनं, मेळावे वगैरे मोठ्या प्रमाणात झाली. स्थापनेपासून जे आहे मोठमोठे अख्ख्या भारतभर आपण मेळावे घेतले. परंतु गेल्या 1.5-2 वर्षामध्ये जे आहे आपण बघितलं असेल की ओबीसींवर मोठ्या प्रमाणावर एक प्रकारचा अन्याय होताना आम्ही जेव्हा बघत होतो तेव्हा आम्हालासुद्धा रस्त्यावर उतरण्याचा पर्याय नव्हता आणि आम्ही तेव्हा मग मेळावे घेतले. संघटन जे आहे एकत्रितरित्या आणून सर्व समाजाला बरोबर घेऊन जाहीर मेळावे करून जे आहे अन्यायाला जे आहे वाचा फोडण्याचं काम आम्ही केलं. त्याचबरोबर आता येणाऱ्या काळामध्ये जातनिहाय जे आहे जनगणना होणार आहे. 2009ला खासदार या नात्याने जे आहे हा मुद्दा मी संसदेमध्ये मांडला होता. तिकडे सुद्धा अनेक वेळाच्या संसद बंद पाडण्याचं काम जे आहे आम्ही तिथे केलं. आदरणीय मुंडेसाहेब असतील किंवा लालू प्रसाद यादव, मुलायमसिंग यादव, शरद यादव किंवा वीराप्पा मोईली जे आहेत, सर्व पक्षातले जे आहे प्रमुख नेते मंडळी यांना एकत्रित करून जे आहे जातनिहाय जनगणनेची मी मागणी केली होती. त्यावेळेस ती मागणी जी आहे मान्य झाली. परंतु नंतर सत्ता बदल झाला आणि त्याच्यानंतर तो रिपोर्ट काही आला नाही. परंतु आता आदरणीय मोदी साहेबांनी जे आहे पुन्हा एकदा ही जातनिहाय जनगणना करण्याचं जे आहे घोषित केलेलं आहे. तर येणाऱ्या काळामध्ये जातनिहाय जनगणना होणार आहे. त्यासाठी लोकांमध्ये जे आहे ते त्याच्या संदर्भामधली जातगणनेच्या संदर्भामधली भूमिका मांडणं, त्यांना ती समजावून सांगणं आणि ती व्यवस्थितरित्या पार पाडणं ही जबाबदारीसुद्धा समता परिषदेच्या वतीने जे आहे सर्व कार्यकर्त्यांनी घ्यायची आहे आणि त्यासाठीच संघटन जे आहे खाली गावापर्यंत पोचलं पाहिजे. त्यासाठी आम्ही जे आहे ह्या आढावा बैठकीच्या निमित्ताने नवीन लोकांचे जे आहे नियुक्त्यासुद्धा केलेल्या आहेत. तर येणाऱ्या काळामध्ये निश्चितच आपल्याला महात्मा फुले समता परिषदेचं एक मोठं जाळं जे आहे विस्तारलेलं आपल्याला बघायला मिळणार आहे. ह्या आढावा बैठकीच्या संदर्भामधलं आमचं नियोजन आहे. धन्यवाद.